हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठी चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर महाराष्ट्र सेट 2024 7 एप्रिलला जे एक्झाम झालेले आहे, तर त्याचा आपण एक्सपेक्टेड कट ऑफ किती असू शकतो ते आपण बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नेट सेट त्याच्यानंतर पेट एक्झाम साठी प्रिपरेशन करत असाल तर क्लासेसला तुम्ही जॉईन करू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण त्याची प्रिपरेशन करून घेतो. तर 7 एप्रिलचा जे आहे एक्सपेक्टेड कट ऑफ किती असू शकतो ते आपण बघणार आहोत. तर कट ऑफ काढण्याच्या दोन पद्धती असतात विद्यार्थी मित्रांनो. तर पहिली जी पद्धत आहे, विद्यार्थ्यांना एक्झाम कसं केलं म्हणजे पेपर कसा होता, इझी होता की मॉडरेट होता की हार्ड होता. तर यावर्षीचं जे एक्झाम आहे ते मॉडरेट होता. तर यावरून आपण एक अंदाज लावू शकतो, हाय जाऊ शकतो कट ऑफ की लो जाऊ शकतो. तर हे एक पद्धत झाली. त्याच्यानंतर दुसरी पद्धत जी आहे ते मागच्या वर्षीचे जे कट ऑफ आहे त्यावरून आपण ॲनालायसिस करून आपण कट ऑफ एक्सपेक्ट करू शकतो, म्हणजे किती लागू शकतो आजचा कट ऑफ ते आपण बघू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रिवियस इयरचे कट ऑफ जे आहेत 3 इयरचे आपण कट ऑफ ॲनालायसिस करणार आहोत. तर चला, आपण एकदम सोपी पद्धत आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पण कट ऑफ काढू शकतात. तर तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर आपण 3 इयरचे अजून आत कट ऑफ बघून घेऊया. तर इथे बघू शकता 2023चा कट ऑफ बघून घेऊया आपण आधी. तर एकदम सोपी पद्धत आहे विद्यार्थी मित्रांनो. इथे बघू शकता तुम्ही, मी आता एकच सब्जेक्ट घेणार आहोत. एक मराठी मी सब्जेक्ट सिलेक्ट केलेला आहे आणि एकच जे आहे कॅटेगरी मी निवडणार आहे इथे. तर मी जनरल निवडली. तर तुमची जे कॅटेगरी असेल तुम्ही ते निवडू शकतात विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कन्सिडर करू शकतात. तर 47.33 2023चा कट ऑफ आहे. 47.33. तर हे 2023चा कट ऑफ आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे तुमचा जे पण सब्जेक्ट असेल तुम्ही ते कन्सिडर करू शकतात. जसं की तुमचं पॉलिटिकल सायन्स आहे आणि कॅटेगरी SC आहे, ST आहे, तर ते तुम्ही कन्सिडर करू शकता. तुम्ही पण एकदम सोप्या पद्धतीनं हे कट ऑफ काढू शकतात. तर हे झालं, मी मराठीचा कन्सिडर केलेला आहे. जनरलचा 47.33 आहे. तर हे 2023चा कट ऑफ झाला विद्यार्थी मित्रांनो. तर आपण आता 2021चा बघून घेऊया, कारण की 2022ला एक्झाम नाही झालेली होती तुमची. तर 2021चा आपण कट ऑफ इथे कन्सिडर करूया. तर इथे मी मराठी सब्जेक्ट घेतला होता. तर परत मी मराठी सब्जेक्ट घेतो आहे आणि जनरल कॅटेगरी आहे. तर इथे किती आहे, 48 48.67 इथे कट ऑफ आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे झालं 2021चा कट ऑफ. त्याच्यानंतर आहे मी दुसरा आता 2020चा आपण घेऊया. तर इथे बघू शकता तुम्ही 27 डिसेंबर 2020चा आपण इथे कन्सिडर केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी मराठी सब्जेक्ट निवडला होता आणि जनरल कॅटेगरी होती. तर याचा किती आहे 2020ला किती आहे, 48.67. तर तुम्ही इथे आता 3 इयर्स आपण एकदा हे करून घेऊया. आता 2023चा किती होता, 47.33 होता. तर आपण इथे एक जागी लिहून घेऊया त्याला. 47.33 हे 2023चा आहे. 2023चा. त्याच्यानंतर 2021चा किती आहे, 48.67. 48.67 इथे कट ऑफ आहे 2021चा. त्याच्यानंतर 2020चा किती आहे परत, 48 पॉईंट किती आहे, 67. 48.67 परत याचा कट ऑफ आहे 2020चा. आणि 2000 हे किती आहे, 2021चा आहे हे
तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही. आता कम्पेअर करू शकता याला तुम्ही कम्पेअर करा. 2023ला किती होता 47, 2021ला किती आहे 48, त्याच्यानंतर 2020ला किती आहे 48. परत विद्यार्थी मित्रांनो तुमचा या वर्षीचा पण जे कट ऑफ आहे मराठीचा मी सांगतो तुम्हाला. मराठीचा मी सांगतो तुमचा जे कट ऑफ आहे 47 ते 48 म्हणजे 49पर्यंत तुमचा कट ऑफ लागू शकतो. तर 47 ते 49पर्यंत तुमचा इथे कट ऑफ लागू शकतो ह्या वर्षीचा पण. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा जे सब्जेक्ट आहे ते निवडा आणि 3 इयर्सचा तुम्ही ते कॅल्क्युलेशन करून, म्हणजे 3 इयर्सचा आता तुमचा सपोज तुमचा इंग्लिश आहे तर 56 आहे इथे, तर तुम्ही त्याच्यानंतर 3 इयरचे तुम्ही हे धरायचे. इथे बघू शकता तिथे 54 आहे, त्याच्यानंतर इथे पण 54 आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कट ऑफ तुमचा जे सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टमध्ये पण तुम्ही जे आहे ते कॅल्क्युलेशन करून तुम्ही कट ऑफ काढू शकतात. तर अशा प्रकारे तुम्हाला कट ऑफ बघायचा आहे तुमच्या सब्जेक्टचा. तर तुमची जे पण इथे कॅटेगरी असेल, तुमचा सब्जेक्ट असेल ते तुम्ही कन्सिडर करायचं आहे. कारण की मी सगळंच घेत बसलो तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल आपला. तर त्याच्यामुळे मी शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे आणि सोपी पद्धत आहे एकदम. तर अशाच प्रकारे तुम्ही तुमचा कट ऑफ काढू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलं मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि किती मार्क्स वगैरे किती कॅल्क्युलेशन कसं करायचं ते तुम्हाला कळत नसेल तर मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात. मी तुमचा नक्कीच रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे कट ऑफ होता, एक्सपेक्टेड कट ऑफ आपण बघितलेला आहे. तर अशा प्रकारे 7 एप्रिलचा जे आहे कट ऑफ किती लागू शकतो ते तुम्ही पण काढू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जे प्रिवियस इयर क्वेश्चन आहे, प्रिवियस इयर जे कट ऑफ जे आहे त्याची PDF तुम्ही कुठून काढू शकता ते एकदा ते पण आपण बघून घेऊया. तुम्हाला क्रोम किंवा गुगलवरती जायचं आहे. MS सेट असं इथे टाईप केलं तुम्ही तर युनिव्हर्सिटीची वेबसाईट इथे ओपन होऊन जाते. तर त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हे ओपन झाल्यानंतर इथे तुम्ही रिझल्ट बघू शकतात. रिझल्टवर तुम्हाला क्लिक करायचं आहे वरती. त्याच्यानंतर इथे तुम्हाला सिलेक्ट एक्झाम म्हणजे आता 2026चा आपण इथे क्लिक केलं तर इथे तुमचा जे आहे इथे बघू शकतात तुम्ही क्वालिफाईंग कट ऑफ पर्सेंटेज. तर तुम्ही 3 इयरचा इथून डाउनलोड करू शकतात. तुम्हाला कोणत्या इयरचा पाहिजे ते तुम्ही इथून डाउनलोड करू शकतात. यावरती क्लिक केलं तुम्ही तर PDF ओपन होते आणि इथून तुम्ही डाउनलोड करू शकतात. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कट ऑफ काढायचा आहे. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला